महायुतीचं सरकार आलेलं आहे। 235 आमदाराचं पूर्ण बहुमताचं सरकार हे महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 132 असा मोठा आकडा भारतीय जनता पार्टीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या 132 आमदार निवडून आणून स्वतःच्या पक्षाचा म्हणजे मुख्यमंत्री आज भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे। आज जर खरं पाहिलं गेलं तर ही सरकार 2019मध्ये येणार होती, पण काही कारणास्तव तोंडचा घास काही विकृत माणसाच्या माध्यमातून निघून गेला होता। पुन्हा जनतेनं असा प्रसंग येऊ नये म्हणून यावेळेस पूर्ण बहुमताचं एकहाती सत्ता महायुतीला दिली आहे। या महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात बरेच कामं म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। तसेच या विकासाचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची म्हणजे 1 नंबरवर गणना होईल अशी अपेक्षा या सरकारकडून करता येते आपल्याला। दुसरं झालं बोलायचं तर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांना पालकमंत्री केलं पाहिजे आणि लातूर जिल्ह्याचा तसेच पूर्ण मराठवाड्याचा विकास करण्यासाठी संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कॅबिनेटमध्ये स्थान देऊन त्यांना एक विकास करण्याचा किंवा त्यांच्या माध्यमातून मराठवाड्याचा तसेच लातूर जिल्ह्याचा निलंगा मतदारसंघाचा विकास करण्याचा एक मार्ग मोकळा केला पाहिजे। त्यामुळे महायुतीचं सरकार तर आलेलंच आहे। येणाऱ्या काळात महायुतीतून खूप काही आशा अपेक्षा जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यालाही आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात महायुती तर 100% सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल आणि एवढेच सांगू इच्छितो की या माध्यमातून की आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर यांचे नाव असावे आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, हीच या महायुती सरकारला आमची विनंती असेल। MD साहेब यापुढे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातली जनता देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि पवार साहेब या तिघांना भरघोस यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी या लोकांची सत्ता येणं अतिशय गरजेचं होतं। भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्राला तारू शकते। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, विद्वानांची भूमी आहे आणि अध्यात्माची भूमी आहे। त्या सगळ्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी आदरणीय या दोन माजी उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री या तिघांचं सामूहिक सरकार महाराष्ट्राला आवश्यक होतं। महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या मतदानाचा कौल त्यांच्याकडे दिलेला आहे। भरघोस मतदान करून त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे ओबीसीचे नेते आहेत। मी ओबीसीचा जिल्हा पदाधिकारी म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन करतो। ओबीसीच्या रक्षणासाठीही फडणवीस साहेबांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आणि ओबीसीबरोबर सर्व जाती धर्मांना सर्व धर्म समभाव समजून सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याचं काम ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं सोनं होईल, महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज भारतीय जनता पार्टी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे यशस्वी उपमुख्यमंत्री आणि तत्पूर्वीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे शपथ घेतलेला आहे। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे परिचित आहेत। मुख्यमंत्री होऊन पुन्हा राज्याच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे हे देशातले पहिले मुख्यमंत्री आहेत आणि हे घेत असताना त्यांनी या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचं पालन केलं म्हणून त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली महायुतीला 235 जागा आल्या आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला समृद्धीकडे सुखाकडे नेण्याचं काम देवेंद्र भाऊ करतील। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या
आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा यांच्या माध्यमातून करतील आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त राज्य, सुशासन असणारं राज्य हे निर्माण करतील असं अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आदरणीय देवेंद्रजीकडून आहे आणि जनतेच्या अपेक्षाला पूर्ण उतरून ते राज्याचा विकास करतील आणि विशेषतः मराठवाड्यासाठी आपल्या लातूर जिल्ह्यासाठी जे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, वाया जाणारं पाणी लातूरला आणण्यासाठी जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पालाही ते मान्यता देतील आणि लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी देवेंद्र दर्शवली आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टीच्या 132 आमदारांच्या जो नेता आहे आमचा फडणवीस, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे, शपथविधी झालेली आहे आणि अशा या विकसनशील अशा प्रकारच्या आमच्या नेत्याचं आज मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यामुळं आम्हाला आनंद झालेला आहे आणि इथं फटाके वाजवून व पेढे वाटून इथं आनंद व्यक्त केलेला आहे. इकडे रे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, संभाजी पाटलांचा, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, हमारे साथ पाठ दाखवू नका रे इकडं. घेतलो का अबे या बे पेढे तर खावा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा, महायुतीचा संभाजी भैया तुम आगे बढ़ो, संभाजी भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच भाऊ, अरे एकच भाऊ, एकच भाऊ, एकच भाऊ, एकच भाऊ, एकच भाऊ, एकच भाऊ. भारत माता की